येऊ का तिसरा आंबट होता मी येऊ का मला वाटलं जाऊ कर मग लेगलं जाऊ जाऊ दे ना चालतंय या कोणतरी स्कोरिंगला हे सोमनाथ दा आवरा काम कर चला चला आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घेऊया. काय मॅच आज सर्वच आपल्याला पाहायला मिळतात. खूप टफ मॅच पाहायला मिळत आहेत. आता मात्र चालू असलेला सामना मित्र आपल्याला पाहायला मिळेल न्यू मिलन पायगाव वर्सेस जयदुर्गा सुरई या दरम्यान मॅच पाहायला मिळते. मागील मॅच कालिकामाता कालभार या संघाने गमावली गेली. बालासेठ प्रतिष्ठान संघाने एक चांगला विक्रम रचत ही मॅच प्रस्थापित केली गेली. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि खेळ लवकरात लवकर सुरुवात करा. चला चला लगेच आपण खेळायला सुरुवात करूया. 45 बॅट्समन 45 बॉलर हे सुरुवात करतील. स्ट्राईक घेतील. पाहूया कशा प्रकारे या ठिकाणी मॅच पाहायला मिळेल. नितीन गवली आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय की गेम ऑन. जय श्रीराम. पहिल्या चेंडूला दिशा दिली गेली. आपण पाहतोय बॅकवर्ड स्पेल रिजन मध्ये चेंडू मात्र जातोय सीमा पार येतोय. पहिल्या चेंडूवरती आकर्षक चौकार. चौधरी याने 17 चेंडूमध्ये ती 50 झलकावली होती. त्या टीममध्ये प्लेयरही कमी होते आणि धावांची गरज होती आणि सर्व जिम्मेदारी आपल्या खांद्यावरती घेतली आणि एक चांगला योगदान दिलं आपल्या संघासाठी नामदेवजी चौधरी यांच्या माध्यमातून. यावेळेस पाहतोय आपण आपल्या सॉलादूरमध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. कुठल्या प्रकारे धाव नाही आहे. आजही तीच आक्रमक शैली नितीन गवली यांची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. पायगाव इथून खूप दूर आहे परंतु बरोबर वेळेवर ते उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचा पुन्हा एकदा मी धन्यवाद व्यक्त करतोय. पायगाव असेल पिसे कासने या ज्या टीम आहेत या भरपूर भिवंडीपासून लांब आहेत आणि तेवढ्या लांबून वेळेवरती येणाऱ्या या टीम आपल्याला पाहायला मिळत आहेत. खास करून पिसे आणि कासने संघाचा मी जरूर उल्लेख करेन की त्या टीम अशा कमी वेळेला आहेत का त्यांना उशीर होतोय. पुढील चेंडू यावेळेस पाहतो आपण स्टेअर करायचं होतं दिशा देण्याचं काम पाहायला मिळालं होतं परंतु या ठिकाणी पाहतोय आपण निर्धावची होते सांगता. धावसंख्या 4 पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती आला होता चौकार. त्यानंतर दोन्ही चेंडूंवरती कुठल्याही प्रकारची धाव या ठिकाणी जमा झाली नाही आहे. या दुपारच्या सत्रात आलेले सर्व मान्यवर खेळाडू या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पहा किती चांगली गोलंदाजी होते. टप्पा गवसलाय सूर गवसलाय. लाईन लेंथ चांगली पाहायला मिळते. ज्या अगेन्स्ट गोलंदाजी व्हायला पाहिजे तशी होते कारण नितीन गवली यांना मोकळीकता देत नाही आहे. समोर चेंडूला ठेवला जातोय. लेग स्टंपवरती जर ठेवला तर त्याचा आघात चांगला पाहायला मिळते. पाहूया
आणि इथं मात्र सेपल झाले, जागा बनवली, क्रॉस बॅटने चेंडूला पुन्हा एकदा फेकून दिलं सीमा पार, चौकार. या ठिकाणी पाहतोय आपण 3 चेंडूवरती लगातार बीट झाल्यानंतर थोडासा दबाव प्रेशर होता आणि तो प्रेशर दूर करायचा आहे आणि गोलंदाजाने खूप स्लोचा मारा केला गेला, टायमिंग दिला फलंदाजाला, क्रॉस झाले आणि स्टेपल होऊन आपण पाहिले तर एक मोठा फटका चौकार खेचला गेला. यावेळेस पुन्हा एकदा पाहू शकता ऑफस्टिकवर ठेवला गेला, जेव्हा जेव्हा लेग स्टिकवर चेंडू ठेवला गेला तेव्हा तेव्हा मार बसला गेला आणि त्याच अनुषंगाने विजय यांनी हुशारी दाखवत हाही चेंडू ऑफस्टिकवर ठेवला गेला आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 चौकारच्या सहाय्याने धावसंख्या 8 या अंकावरती आपल्याला पाहायला मिळते. 4 डॉट 2 बाउंड्री या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. अतिशय वेगवान, कारण माहिती आहे की 4 बॉल ज्या वेळेस डॉट होतं तेव्हा किती वेगाने ती ओव्हर संपेल. फक्त 3 मिनिटं लागली या ओव्हरला. किती वेगवान गोलंदाजी हाताळली गेली. जेव्हा बाउंड्री लागते तेव्हा वेळ जातोय, परंतु इथं मात्र खूप कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. श्यामदादा चौधरी यांच्या स्वप्नातील ही स्पर्धा मित्र जे हनुमान 40+ सरवली यांच्या माध्यमातून आयोजित केले गेलं. उपतालुका प्रमुख चषक 2025चं भव्य दिव्य असं आयोजन नियोजन आपल्याला दिसतंय. या दुपारच्या सत्रात टीव्हीच्या माध्यमातून प्रिन्स मूव्हीज टेलिकास्टच्या माध्यमातून जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक त्यांचं ह्या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. ग्राउंडमध्ये उपस्थित प्रेक्षक वर्ग, खेळाडू तसेच मंचावरती आमचे लाडके मान्यवर यांचंही पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत आहे. मुकेश गोलंदाजी धुरा सांभाळतोय. पहिल्या ओव्हरमध्ये 8. जयदुर्गा सुरेई क्षेत्ररक्षण करतोय. यावेळेस हलक्या हाताने दिशा दिली, स्ट्राईक रोटेट करत आपल्याला पाहायला मिळते. निश्चित हे काम करायचं आहे, कारण एका बाजूला बघितलं तर खूप स्ट्रॉंग नितीन गवली पाहायला मिळत आहे, दुसऱ्या बाजूला त्याला स्ट्राईक देणं गरजेचं आहे. मग कुंदन ते आपलं काम चोख बजावत आहे. कुंदनकडे सुद्धा चांगली क्वालिटी आहे, चांगले फटकेबाजी आहे, परंतु एकाने फटकेबाजी करायचे, दुसऱ्याने सावधगिरी पवित्रा घ्यायचा, हे क्रिकेटचं कित्येक वेळा सूत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढे चेंडू आता मात्र उडवलाय, मिस टाइम झालेला आहे. अधिक उंच, लांबी कमी आणि जेज करताना कुठेतरी दिक्कत प्राप्त झाली आणि परिणामस्वरूप 2 धावा या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहिली मॅच आपण पाहिली तर काय मॅच पाहायला मिळाली होती. वेले संघास आपण पाहिलं तर 50 धावा करायच्या शेवटच्या चेंडूवरती आले होते आणि गोल्डन चौकाराची आवश्यकता असताना शिवाय याने तो भीम पराक्रम करताना पाहायला मिळाले. यावेळेस पाहतोय आपण फटका चांगला सजवला आहे, क्षेत्ररक्षणी चांगलं पाहायला मिळतंय. चेंडू डीपमध्ये आहे, जोपर्यंत चेंडू फेकला जाईल, कलेक्ट केला जाईल तोपर्यंत कंप्लीट होत आहेत 2 रन्स. आणि आपण मागील सामना पाहिला जिथं शेवटच्या चेंडूवरती गोल्डन षटकाराची आवश्यकता असताना दिनेश भोईर यांनी तो अफलातून फटका खेळला गेला आणि चर्चा चालू होती जोपर्यंत दिनेश भोईर आहे सामना खेचू शकतो, पलटू शकतो, आणि तो पलटून दाखवला. आता मात्र चांगला फटका आहे, क्षेत्ररक्षक पाहूया आहे त्या ठिकाणी आणि दुसरी धावची मागणी. क्या बात आहे, चांगली हुशारी केली होती, चांगला थ्रो केला होता या ठिकाणी, परंतु 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतात. धावसंख्या आपण पाहतोय 13 या अंकावरती. मोठा फटका लागत नाहीये, प्रयत्न जरूर चालू आहे. बॅक टू बॅक डबल रन्स कंप्लीट केल्या जात आहेत. आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला टर्न केला गेला, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. आता एकच मिळेल, एकापेक्षा अधिक काही नाही आहे, कारण बरोबर सेफ हँडमध्ये आपण पाहिलं तर चेंडू घेतला गेला. फेकीही चांगली झाली, परिणामस्वरूप एकच धाव, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. 14 धावा 10 फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मुकेश हाताळतोय. पहिल्या वरील गटात आपण पाहिलं 4 टीममधून चेरुबा कोण चाचणी स्पर्धेचा विजेता हा निघालेला आहे. पाहूया खालील गटातून 4 टीममधून कुठला संघ निघतोय. स्लोचा मारा केला गेला, या ठिकाणी दिशा दिली, पाहूया
शॉर्ट थर्ड मध्ये आणि या ठिकाणी पाहतोय आपण 2 धावा येत आहेत. प्रयत्न होता स्ट्राईक देण्याचा, परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 2 धावा होत आहेत. डॉट कुठे झाली? डॉट बॉलच नाही झाला ना. धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 16 या अंकावरती. पुढील चेंडू नवीन गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे, तयार होत आहे. सुनील कशा प्रकारे नील करतोय गोलंदाजी पाहूया. या वेळेस समोरच्या दिशेने खेळला गेला आहे, एक कव्हरच्या रिजनला डीप मध्ये जातोय. चेंडू उचललेला आहे, फेक सुद्धा चांगली झालेली आहे, परंतु अतिशय वेगाने ही धाव कंप्लीट करताना पाहायला मिळाले. अजून 2 धावा धावफलकावरती जमा होत आहे. 18 धाव संख्येवरती धावफलक जाऊन पोहोचत आहे. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा मानस या ठिकाणी नितीन गवळी पाहायला मिळत आहे. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर विचार केला ना आपण, तर कुठेतरी 4 चेंडू निर्धावच्या स्वरूपात खेळले होते. तदनंतर आपण पाहिलं तर धावा प्रत्येक चेंडूवरती जमा करण्याचा मानस योग्यरित्या पार पाडताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा या वेळेस ऑन साइडला आहे, खाली रिझन आहे, छत्रशा खूप दूर आहे. पाहूया काय घडतंय. चेंडूला उचलला जाईल, फेकी केली जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय, क्या बात आहे, काय रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. तर बॅक टू बॅक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत की धावा बनतायत. यावेळेस सुद्धा डबल, परंतु जेव्हा तुम्ही जास्त डबलच्या धावा घेताय ना, त्यावेळेस तुमच्या फलंदाजीवरती त्याचा असर पडला जातोय मोठे फटके खेळण्यामध्ये. परंतु धावा येणं गरजेचं असतं. कशा येवं धावा येणं खूप महत्त्वपूर्वक पाहायला मिळतंय. आता मात्र ऑन साईडला पाहायला मिळतंय. आता एकच घेतली जाईल, जाणवत आहे. थकवा मात्र पूर्णपणे त्यांच्या शरीरावरती. एका धाव्याने धावसंख्या जर पाहिली तर पुढे सरकते. 21 धावा. 3रं ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. सुनील या गोलंदाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आहे. मी सर्व तिन्ही गोलंदाजांचं खूप प्रशंसा करेन, कारण मोठा फटका खेळू दिला नाही आहे. धावा गेल्या, सिंगल डबलने गेल्या, पण एखादी मोठी बाउंड्री जर जेव्हा येते तेव्हा तो धावफलक आहे तो अतिशय वेगाने पुढे सरकतोय. परंतु इथं तसं काही घडत नाही आहे. क्षेत्ररक्षणाची दाद द्यावी लागेल. क्षेत्ररक्षणही प्रबल दावेदार आणि चांगलं पाहायला मिळालेलं आहे. यावेळेस मात्र पाहतोय आपण बिग हिट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं मात्र पाहतोय निर्धावची या ठिकाणी होते सांगता. धावसंख्या स्थिर आहे. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू मात्र जातोय स्क्वेअर कांपरच्या रिझल्ट मधून डीप मध्ये. एक धाव कंप्लीट केली. थोडसे आता मात्र बऱ्याच कालानंतर या ठिकाणी सुरई संघाच्या माध्यमातून मिस फील्ड पाहायला मिळाली. आणि तदनंतर आपण जर पाहिलं स्ट्राईक आपल्याकडे राखत ठेवत एकच धाव या ठिकाणी घेताना पाहायला मिळाले. आता मात्र उडवलाय चेंडू, गॅप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक दोघेही दूर आहेत. त्यांच्या मधोमध बरोबर चेंडू पडला गेला. 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. चौकार.
धावसंख्या या ठिकाणी 28 अंकावरती जाते. आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरला 8, दुसऱ्या ओव्हरला 10 आणि या ओव्हरला 10. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धाव फलकावरती. राकेश येतोय नवीन गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती. पाहूया राकेश कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. यावेळेस स्लोअरचा मारा ठेवला होता आणि इथं मात्र पाहूया काय घडतंय. 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि ये हा एक क्रिकेट खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतंय. रनच्या स्वरूपात फलंदाज जरूर बाद होतोय पण नवीन फलंदाज चांगला मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून प्रवीण केने या सामन्यांचा आनंद घेतात घर बसल्या आणि त्यांनी या स्पर्धेला खास करून श्यामदादा चौधरी साहेबांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच आमचे कमिटी पॅनल असेल, कॉमेंट्री पॅनल असेल, गुणलेखक असतील, लाईव्ह या सर्वांसाठी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. प्रवीण केने साहेब आपलं हे मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे उपतालुका प्रमुख चषक 2025 मध्ये. धन्यवाद. गोलंदाज पुन्हा एकदा पाहूया. टर्न होतंय यावेळेस. क्या बात आहे. सेपल झाले होते परंतु इथं डावेसची सोडून जातो चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदल पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 31 झालेले आहेत. यावेळेस मात्र कडक फटका पाहायला मिळतोय. गॅप मध्ये आहे नो डाऊट. जाईल सीमा पार. चौकार. क्या बात आहे. चौकार येते. चौकारच्या मदतीने धावसंख्या पाहते पुढे सरकते. धावसंख्या 35. 35 अंकापुरती एकाकी किल्ला लढवते. फुल टॉस परंतु फुल टॉल वसूल करू शकले नाहीत. या ठिकाणी पाहतो एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावीचा मानस प्रयत्न. थोडीशी चुकी पहा. थोडीशी चुकी काय होते लगेच आपण पाहतो दुसरी धावेसाठी प्रस्थान. 22च्या स्वरूपात या 2 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी स्लो बॉल हाताला होता. सेपल झाले, क्रॉस झाले, जागा बनवली होती आणि चेंडू मात्र एस्टेनच्या वरतून निघून जातोय. कुठल्याही प्रकारची या ठिकाणी धाव जमा झाली नाही आहे. अजूनही काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुढील चेंडू. यावेळेस मात्र भरपूर वेळ दिला, भरपूर टायमिंग दिला आणि त्या टायमिंगचा ऑफर करत असताना आपण पाहतोय सीमारेषे बाहेर चेंडू फेकून देते चौकार. नितीन गवलीचा विचार केला तर 32 धावांवरती खेळतोय. आता मात्र खेळला गेला आहे.
मिडोगेटच्या रिजनमध्ये चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि अतिशय लेझी मितन म्हणून क्रिकेट पाहायला मिळते. किती स्लो चेंडू फेकला गेला आणि अशा रीतीने आपण पाहतो इथे 2 धावा जमा केल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 43 या अंकावरती 44 धावांचं या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे जयदुर्गा सुरई या संघासमोर. यातील विजेता संघ तर चला आपल्याकडे वेळ आहे तर आपण करूया. मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावर विराजमान आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व राजूदादा पाटील उपस्थित आहेत त्यांचा आपण करतोय यथोचित स्वागत आणि सन्मान. तर सोमनाथ दादा आपणास विनंती आहे की आपण राजूदादांचं यथोचित स्वागत आणि सन्मान करायचं आहे. जगूदादा आपण या आपल्यासोबत आपण करूया. सन्माननीय राजूदादा आपणास विनंती आहे की मान सन्मानाचा मान ठेवायचा आहे. या ठिकाणी आपण पाहतोय त्यांची या स्पर्धेसाठी भेट प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचा इथे तुझे स्वागत आणि सन्मान पाहायला मिळत आहे. त्यानंतर भिवंडी ग्रामीण फोर्टिप्लस क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय मनोज पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. अतिथी देव भव ही संकल्पना मित्र हो या स्पर्धेच्या माध्यमातून सुद्धा जपली जाते. सन्मान्य श्यामसेठ चौधरी यांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली स्पर्धा आणि त्या स्पर्धेसाठी भेट देणार आलेले आमच्या मान्यवर त्यांचा केला जातो या ठिकाणी तुझे स्वागत आणि सन्मान. खूप खूप धन्यवाद. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. न्यू मिलन पायगाव संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहिलं तर 44 धावांचं लक्ष जयदुर्गा सुरई संघासमोर ठेवलं आहे. बरोबर 11च्या सरासरीने धावसंख्या धावफलकावरती जमा करायची आहेत. तर पाहूया या धावसंख्येचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे दमछक उडाली जाते की गोलंदाजी कमजोर की चांगली पडते या ऐकूया काळेराम केनी सर यांच्या आवाजाने. धन्यवाद मनोज ठाकरे. विजयाचं लक्ष आहे बरोबर प्रति ओव्हर 11 धावांचं म्हणजे 44 बनवायचे आहेत. नक्कीच नितीन गवली 1 मॅन आर्मी ज्यांनी चाचणी स्पर्धेतून पहिल्याच सामन्यातून 49 धावांची खेळी साकारली होती आणि ह्या सामन्यातून नाबाद 34. नक्कीच समोरच्या कक्षामध्ये आमचे मित्र आणि न्यू मिलन पायगाव संघाचे 12वे खेळाडू हेमंत देवलीकर आज विजय बालेकर अनुपस्थित आहेत. बघूया नितीन दादा गवली यांचे 2 सहकारी खेळाडू 43 धावा बनवलेत. 44चं लक्ष आहे. नक्कीच इथे सलवी जोडी विजय आणि मनीष ही जोडी 44 धावा या सामन्यातून विजेता आणि बालाशेठ प्रतिष्ठान भिनार नक्कीच गोरख भोईर आणि दिनेश भोईरनं चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला पहिला विजय मिळवून देण्यामध्ये सिंहाचा वाटा उचललाय. त्यामध्ये आजच्या दिवसातून 2 गोल्डन बाउंड्रीज पाहायला मिळाल्या.
वेले संघाकडून शिवा भोईरनं गोल्डन चौकार ठोकला 4 धावांची आवश्यकता असताना टेमघर संघाविरुद्ध, तर दिनेश भोईरनं गोल्डन षटकार ठोकला कालवा टीम बरोबर 5 धावांची आवश्यकता असताना. असे आजच्या दिवसातील 2 पराक्रम 2 फलंदाजांनी केलेले आहेत. चला फिल्डिंग लावा लगेच. नितीनदादा गवली, ऑल टीम सामना सुरू करा. 24 चेंडू 44 धावा. मान्यवर कक्षामध्ये आज वीर तानाजी दापोडे संघाचे 2 खेळाडूंनी देखील उपस्थिती दिलेली आहे. राजूदादा पाटील आणि मनोजभाऊ पाटील संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. नक्कीच संघ इन ॲक्शनमध्ये रविवारी सुपर संडेमध्ये वीर तानाजी दापोडे पहिला चेंडू. क्या बात आहे. तेज तर्रार चेंडू देखील तितक्याच ताकदीनं फेकला आणि बॅट देखील तेवढ्याच ताकदीनं विजयनं फिरवली. मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही आहे. बाकीचं काम यष्टी रक्षक चोख बजावत आहेत. यष्टांपासून दूर एक कुंदन. नक्कीच कुंदन या संघाचं एक सिनियर खेळाडू. इथे चेंडू समोर ठेवलाय. पहिला चेंडू अगदी विकेट टू विकेट. नितीन गवली, म्हणून त्यांच्या बाबतीत आम्ही नेहमी म्हणतोय 1 मॅन आर्मी. न्यू मिलन पायगाव संघाचा करता धरता नितीन गवली. बघा 3 चेंडू 3 पद्धतीने टाकलेत. वा, गुड बॉलिंग. हे खूप महत्त्वाचं आहे क्रिकेटमध्ये. या संघामध्ये अनिल, रुपेश, नितीन गवलीसारखे चांगले गोलंदाज देखील आहेत. बघूया जगदीश मुकादम या संघाचे सर्वात सिनियर खेळाडू. आपण पाहिलं तर शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझनमध्ये उभे आहेत. इनफिल्डच्या आतमध्ये फुल टॉस होता. चेंडूला दिशा दिलेली आहे. चांगली फिल्डिंग. एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाही आहे. चौथ्या चेंडूवर एक सिंगल धाव आली आणि स्ट्राईकला फलंदाज मनीष. जयदुर्गा सुरे टीम एक चांगली टीम आहे. जयदुर्गा सुरे म्हटलं की भिवंडी तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप गाजलेलं नाव आहे. नवीन 40+ मधून आज संघ इथे दाखल झालाय. दोन्ही खेळाडू मनीष आणि विजय. हा चेंडू देखील आला डॉट. नितीन गवलीनं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. त्यामधले 4 चेंडू यष्टीरक्षक कुंदनच्या हातामध्ये. वा, आणि एका चेंडूवर विजयने एक सिंगल धाव. 11ची सरासरी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये दबावामध्ये जयदुर्गा सुरे टीम. इथे बघूया चेंडूला स्पर्श झालाय. इथे चेंडू चाललाय डीप फाईन लेग रिजनला. हा येतोय नशिबाचा चौकार लेगबाईच्या स्वरूपात. गोलंदाज चंदू, क्या बात है. जगदीश दादा मुकादम यांचे बंधू चंदू मुकादम. सध्या विकास मुकादम ऑनलाईन सामना पाहत असतील. त्यांच्याकडून देऊया आपण या स्पर्धेला शुभेच्छा. चंदू एक चांगला गोलंदाज आहे. चंदूनं कामतघरच्या खेळपट्टीवर नेहमी चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया इथे चंदू
या स्पर्धेसाठी उपलब्ध झाला आहे न्यू मिलन पायगाव संघासाठी. पहिला चेंडू भरपूर शपल क्रॉस झाले होते. ऑन साईडला चेंडू खेळलेत. बघूया चेंडू अगदी लॉंग लेग आणि फाईन लेग रिझनमधून उचलला आहे. इथे फलंदाज विजय बाद की मनीष मनीष बाद आहे. यस 2 धावा. नवीन फलंदाज मुकेश आलाय. चांगला फलंदाज आहे मुकेश. बघूया येणाऱ्या फलंदाजीमध्ये राकेश पाटील, वैजनाथ, सुनील सारखे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सुभाष पाटील देखील आहे. बघा नितीन दादा गोलंदाजी असो फलंदाजी असो की यष्टीरक्षक 1 मॅन आर्मी म्हणून त्यांना म्हटलं गेलेलं आहे. हे नाव त्यांना देण्यात आलेलं आहे. संघाचे करता धरता देखील आहेत. हा चेंडू अगदी बॅक टू द बॉलर. इथे चेंडू जातोय सीमा पार चौकार. वाह सुनील म्हात्रे मुकादम पायगावचे एक उद्योजक आहेत ओमकार गुलवे आणि राजू पाटील यांच्याकडून ड्रेस कोड स्पॉन्सर झालेले आहे. चांगला फटका अतिशय वेगाने चेंडू सीमारेषेच्या दिशेनं सलगचा दुसरा चौकार मुकेश पाटीलच्या बॅटमधून. चंदू बघूया हा चेंडू हवेमध्ये केले. क्षेत्ररक्षक येतात चेंडूच्या खाली आणि इथे देखील चेंडूचा अंदाज घेता आला नव्हता. चेंडू अगदी डीप स्क्वेअर लेग रिझन मधून स्टॉप केलाय. झेल नाही मात्र 2 धावा वाचवल्यात. कुंदन खुश आहे. धावसंख्या 17. इथे देखील चेंडूला अगदी मिड ऑन आणि मिड ऑफ च्या मधून खेळलाय चौकार. चंदून आतापर्यंत धावा खर्च केल्या 16. 5 चेंडूमध्ये 16 धावा दिलेत. नितीन गवलीनं पहिल्या ओव्हरमध्ये 5. अखेरकार चंदूनं ही विकेट आपल्या खात्यामध्ये रोवलेली आहे. फलंदाज मुकेश आउट.
2 ओव्हर 21 आणि आता शिल्लक आहेत 23. अनिल मुकादम नक्कीच खूप मोठं नाव आहे न्यूमॅन पायगाव संघासाठी. अनिल मुकादम आणि रुपेशची गोलंदाजी नेहमी लक्की राहिलेली आहे. इथे बघूया 12 मध्ये 23 रोखायचे आहेत. हेमंत देवलीकर सामन्याकडे पाहत आहेत. आमचे मित्र आहेत विजय भालेकर आणि हेमंत देवलीकर सन फार्मा ग्रुप. इथे बघूया विजय पाटील सुरेश संघाचा संघनायक आहे. चेंडू अगदी डीप मध्ये चाललाय फाईन लेगला आणि इथे फलंदाज विजय पाटील धावचित बाद. या सामन्यासाठी पंच कबीर सरोली 40+ स्क्वेअर लेग पंच म्हणून मैदानामध्ये. नवीन फलंदाज सुनील. राकेश आणि सुनील या जोडीवर आता भरपूर काही निर्भर आहे. 11 चेंडू आणि 22 धावा म्हणजे पहिल्या 13 मध्ये 22 आणि आता उर्वरित 11 मध्ये 22. अर्धा धावांचा पल्ला इथे गाठलेला आहे. अनिल मुकादमच्या या चेंडूवर ऑन द ऑफ ताकद झोकता आली नव्हती. नक्कीच अगदी आपण पाहिलं तर तेच तर्रार थ्रो केला होता. एका सिंगलनं स्वतःचं अकाउंट ओपन केलंय सुनीलनं. धावसंख्या 23. आता शिल्लक आहेत 10 मध्ये 21. बिनार संघाचे संघनायक प्रभाकर दादा भोईरामन हेच आहे. इथे अगदी चेंडूला ओळखलंय पारखलाय आणि ज्या दिशेनं आला होता त्याच दिशेनं चेंडूला पाठवलाय. अगदी डीप फाईन लेग रिझनकडे राकेश पाटीलनं ठोकलाय. हा सुंदर चौकार. इथे बघूया चेंडू अगदी ऑन साईडला खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार नाहीये. क्या बात आहे. चंदूचा थ्रो चांगला होता अगदी रॉकेट थ्रो आणि नितीन गवळीने देखील अतिशय चांगल्या पद्धतीने पकडलेला आहे. यष्टी रक्षक म्हटलं की संघाचा पाठीचा कणा आहे. 50% गेम यष्टी रक्षकावर आहे कारण की प्रत्येक चेंडूवर यष्टी रक्षकाच्या हालचाली ना खूप महत्व आहे. स्टंप कव्हर करणे, चेंडू पकडणे, कुठल्या एंडला आपल्याला चेंडू लावायचा आहे फेकायचा आहे हे यष्टीरक्षकाला खूप महत्त्वाची भूमिका क्रिकेटमध्ये असते. इथे चांगला फटका आणि चेंडू चाललाय हवाई सपार लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. षटकार. बघूया जगदीश मुकादम इथे सुनील आणि राकेश चांगली फलंदाजी करतात. चौथी धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडस पाहायला मिळालं नाहीये. 3 धावा 3 धावाने संघाची टोटल 3 ओव्हर 37.
आणि गोलंदाज झाला गणेश. आज पोलार्ड आहे का हेमंत भाऊ? पोलार्ड नाही, आज चंदू आले. आज पोलार्ड गैरहजर आहे. 6 चेंडू 7 धावा आणि मैदानामध्ये सुरई संघाचा सिनियर खेळाडू नक्की सुधाकर दादा आलाय. आज 12वे खेळाडू म्हणून ते उपस्थित नाहीत. मला वाटतं ते प्ले मध्ये असतील. आज त्यांची वर्णी लागली असावी. सुधाकर पाटील एक चांगला सिनियर खेळाडू आहे. सहा चेंडू 7 धावा 37 झालेले आहेत. 44चं लक्ष. गोलंदाज गणेश आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 6-7. हा चेंडू तेज तर्रार, दिशा खराब. पंचांचा येतोय वाईटचा इशारा. आता 6 मध्ये 6. 38 धावा झालेत. जॉनमन सारंगाव संघाचे उत्कृष्ट खेळाडू बजरंगदादा पाटील आम्हाला ऑनलाईन जोडलेत. श्यामदादा चौधरी आणि जॉनमन सरवली या स्पर्धेच्या आयोजकांसाठी शुभेच्छा. धन्यवाद. बोल्ड इथे एष्ट्या उद्ध्वस्त केलेत. सुनीलच्या परफेक्ट यॉर्कर. गणेशचं ब्रह्मास्त्र. फलंदाज बाद. सुरई गावचा हा एक जुना चेहरा. भरपूर उन्हाळे पावसाळे क्रिकेटमध्ये पाहिलेत आणि त्यांच्या सोबत त्यांचे लहान बंधू राकेश पाटील नॉन स्ट्राईकला आहे. दोन्ही बंधूंची जोडी खेळपट्टीवर. 4-6. नक्कीच गोविंद पाटील खूप जुनं नाव आहे. जयदुर्गा सुरई संघातून या खेळाडून देखील आपल्या गावासाठी आणि संघाच्या नावासाठी भरपूर क्रिकेट खेळलेलं आहे. पहिला चेंडू इनसाइड आउट खेळलेत. बघूया 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. फिल्डिंग चांगली झाली. भरत नितीन गवली यांचे एक जुने सहकारी भरत मुकादम. 3 चेंडू 4 धावा. आज 2 वेळा एका चेंडूवर एकदा 4 आणि एका चेंडूवर 5 षटकार असे 2 मोठे फटके पाहायला मिळालेत. 3 चेंडू 4 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. आणि ते चेंडूला टर्न केला आहे ऑन साइडला. चंदूकडून चांगली पुन्हा एकदा फिल्डिंग. 41. 2 मध्ये 3. आज शरद देखील संघामध्ये दिसत नाहीये. शरद विजय हेमंत. 2 चेंडू आणि 3 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. राकेश पाटील एक जिद्दी खेळाडू. जयदुर्ग सुरई संघाचा. नॉन स्ट्राईकला त्याचाच मोठा बंधू गोविंद पाटील उभा आहे. चला चला स्पीडअप करा. नितीन गवली. 2-3. इथे पलटी शॉट आणि अंगाशी आलाय. नक्कीच इथे गोविंद पाटील नाराज आहेत राकेशवर. यास नक्कीच क्रिकेटमध्ये ठरवून तुम्हाला कुठलीच गोष्ट साध्य करता येणार नाहीये.
हा चेंडू अगदी ऑन साईडला राकेशला खेळता आला असता, कारण की चेंडू लेगस्टिक वरचा होता जवळ आणि फटका अगदी त्यांनी रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला आणि चांगला झेल घेऊन आता पुन्हा एकदा गोल्डन चौकाराची गरज आहे जयदुर्ग सुरई टीमला. बघूया सुरई की पायगाव की सुरई. उपतालुका प्रमुख चषकाचा पहिला विजय कुठला संघ आपल्या नावी करेल? सुभाषकडे क्षमता आहे. सुभाष मंडप डेकोरेटर, नक्कीच मोठा मंडप डेकोरेटरचा व्यवसाय. तानाजीदादा पाटील, सुभाष पाटील सुरई गावातून आणि त्या परिसरामध्ये एक मोठा मंडप डेकोरेटर म्हणून नावावर रूपाला आहे. बघूया सुभाष पाटील. एक चेंडू 3 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. चला मॅच थांबवू नका, आपण मॅचचं रिदम तोडू नका प्लीज. एक चेंडू 3 धावा. 3 धावा पलून की गोल्डन चौकार पाहायला मिळेल. बघूया 1-3 गणेश. आणि हा चेंडू डॉट आलाय. या सामन्यावर विजय संपादन केलाय न्यू मिलन पायगाव टीमनं. अभिनंदन. अडलक गोविंद पाटील, सुभाष पाटील, विजय पाटील, ऑल टीम जयदुर्ग सुरई. हडलक. संघनायक पाठवा. नितीन दादा संघनायक पाठवा आपण नाणेफेकीसाठी. गणेश यस. जगदीश दादा आहेत. क्या बात है. जगदीश मुकादम संघाचे सर्वात सिनियर खेळाडू भरत मुकादम देखील आहेत. सामनावीर गणेश. हॅलो. धन्यवाद. राजूदादा पाटील यांच्या शुभ हस्ते ही सामनावीर ट्रॉफी स्वीकारताना सामनावीर खेळाडू न्यू मिलन पायगाव संघाचा गणेश ट्रॉफी, गिफ्ट एम्पायर आणि एक कोल्ड्रिंक मनोज भाऊ पाटील. पुढील बक्षीस वितरणासाठी आपण पुढे यायचं आहे. बघू शकता आपण ऑन स्क्रीनवर 6 मध्ये 7 धावा डिपेंड केल्या आणि आपल्या संघाला या स्पर्धेतील पहिला विजय मिळवून दिले. धन्यवाद. अरविंद भाऊ या आपण नाणेफेकीसाठी या. अरविंद चौधरी. दोन्ही
संघाचे संघनायक इथे जॉईन झालेत. अतिशय महत्त्वाचा सामना आहे दुसऱ्या फेरीचा. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. हां, कोण आवाज येतील? जगदीश मुकादम. टेल आणि टेलच आलेले आहे. नक्की जे मागितले तेच आलं आहे. फक्त आपण निर्णय विचारू. थांबा अरुण भाऊ, फक्त निर्णय सांगा. गोलंदाजी. धन्यवाद. तर नाणेफेकी कक्षामधून न्यूज आहे. न्यू मिलन पायगाव संघाचे संघनायक जगदीश मुकादमनं नाणेफेकी जिंकून प्रथम घेतला आहे. गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी बालाशेठ प्रतिष्ठान बिनार टीमला आमंत्रण दिले. धन्यवाद. हरिभक्त पारायण तुमचे अरविंदजी चौधरी यांच्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा आपण ऐकूया समालोचन कक्षामधून पहिल्या सत्रासाठी मनोज ठाकरे यांचा आवाज. तत्पूर्वी आमचे DJ गणराज